मंडळी, मागच्या काही काळात बैलगाडा क्षेत्रावर जे निराशेचे काळे ढग पसरले होते ते आता दूर होऊन पुन्हा एकदा सगळीकडे चैतन्याचं वातावरण पसरलेलं दिसतंय. त्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे बकासूरच्या चाहत्यांना आता पुन्हा एकदा बकासूर मैदानात पळताना पाहायला मिळणार आहे. बैलगाडा संघटनेनं बकासूरच्या शर्यतीवरची बंदी हटवली असून बकासूर प्रेमी शर्यत शौकीनांना दिवाळीच्या निमित्तानं चांगली गुड न्यूज मिळालेली आहे. मागच्या काही काळात आपण बकासूर आणि त्याचे मालक मोहिल धुमाळ यांच्यावरती बैलगाडा संघटनेनं बंदी का घातली होती त्याबद्दलचा डिटेल व्हिडिओ करून व्हिडिओमध्ये बकासूरवरच्या बंदीबाबत बैलगाडा संघटनेनं फेरविचार करावा अशी इच्छा व्यक्त केली होती. बाकी इतर लोकांनी सुद्धा त्यांच्या सोशल मीडियावर बकासूरच्या बंदीबाबत आपापली मतं मांडली होती. अगदी काही लोक ॲग्रेसिव्ह होऊन बाजू मांडताना दिसले. अनेकांनी मोहिल शेठ धुमाळ यांनी बैलगाडा संघटनेबद्दल केलेली विधानं चुकीची असल्याचं सांगितलं, तर काही जणांनी हे सगळं प्रकरण गैरसमजातून झाल्याचं सांगितलं. पण असो, सरते शेवटी दिवाळीच्या निमित्तानं शेवट गोड झालाय आणि आता पुन्हा एकदा त्याच उत्साहात ठिकठिकाणी शर्यतीचा धुळा उडणार असल्याचं बोललं जात आहे. त्यानिमित्तानं बनवलेला हा संपूर्ण रिपोर्ट. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. मंडळी, मागच्या काही काळात अचानक आपल्या सोन्यासारख्या बैलगाडा क्षेत्राला कुणाची तरी नजर लागल्यासारखंच झालं. म्हणजे काही अनुभवी आणि जाणकार लोकांनी एकाएकी बैलगाडा क्षेत्रातून निवृत्ती जाहीर करणं असो, आपल्याकडच्या पळीव बैलांना विकणं असो, बैलांना शर्यत खेळवणार नसल्याचे टोकाचे निर्णय घेणं असो किंवा कोणत्या तरी मैदानात बक्षिसावरून निर्माण झालेले वादंग असो, सगळंच अविश्वसनीय होतं. त्यात आणखी भर पडली ती म्हणजे बकासूरचे मालक आणि बैलगाडा संघटना यांच्यात गैरसमजातून झालेल्या वादाची. त्यामुळे अचानक बकासूरच्या शर्यतीवर बंदी घालण्याचा संघटनेनं निर्णय घेतला होता. त्याबद्दलही तेव्हा अनेकांनी वेगवेगळी मतं मांडली. बकासूरवर प्रेम करणारे चाहते म्हणाले की संघटनेनं मुक्या जनावरावर बंदी घालू नये, घडल्या प्रकाराची बकासूरला शिक्षा नको. तर दुसऱ्या बाजूला काही जणांनी बैल गरिबाचा असो वा श्रीमंताचा, संघटनेनं घालून दिलेले नियम सर्वांना पाळावेच लागतील अशी भूमिका घेतली. पण काही जाणकार लोकांनी एकूणच प्रकरणाबद्दल जी काही निरीक्षणं नोंदवली ती विचार करण्यासारखी होती. काही मुरलेल्या जुन्या लोकांनी आम्हाला असं सांगितलं की आत्ताच्या घडीला बैलगाडा क्षेत्रात राजकारण जास्त वाढलंय. आता पहिल्यासारखा खेळ राहिला नाही. ज्या ठिकाणी पैसा खणाणला जातो तिथं 100% अशी वादग्रस्त परिस्थिती ओढवली जाते. आधीची लोक फक्त आपल्या दावणीचं, आपल्या घराचं 4 चौघात नाव निघावं म्हणून बैलगाडा शर्यतीत बैल पळवायची. शर्यत खेळून झाल्यावर संध्याकाळी बैल घरी घेऊन जाताना त्यांच्या अंगावर गुलाल पडलेला असावा एवढीच इच्छा घेऊन माणसं शर्यतीला जमायचे. तेव्हा बैलगाडा शर्यत म्हणजे निखळ स्पर्धा होती. पण आता ती स्पर्धा कमी आणि चुरस जास्त झाली. लोक एकमेकांच्या जिरवाजिरवीची भाषा करू लागलेत. काही ठिकाणी बैलांना इजा पोचवण्याच्या घटनाही घडल्यात. एक वेळ लाखोंची बक्षिसं, गाड्या इथपर्यंत ठीक आहे, पण मैदानात राजकीय हस्तक्षेप वाढलेत. खेळांच्या नियमात फेरफार होऊ लागले. त्यामुळे आता बैलगाडा शर्यत म्हणजे मोठ्यांची गेम, गरिबांचा तो खेळ राहिला नाही अशी भावना लोकांच्यात वाढायला लागली. जुन्या पिढीतल्या काही जाणकार लोकांनी मांडलेली ही मतं तशी अगदीच चुकीची नाहीत. जिथं अर्थकारण वाढतं तिथं वर्चस्वाची शर्यत सुरू होते. असो, पण इथं एक गोष्ट सांगणं गरजेचं वाटतंय की बैलगाडा संघटना ही कायमच बैलगाडा क्षेत्र समृद्ध व्हावं म्हणून प्रत्येक बैल मालकांच्या, चालकांच्या आणि तमाम शर्यत शौकीनांच्या हिताचीच भूमिका घेत आली आहे. हे देखील आपल्याला विसरून चालणार नाही. तब्बल 9 वर्ष सरकारनं बैलगाडा क्षेत्रावर बंदी घातली होती. तेव्हा सुद्धा अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन खेळ पुन्हा एकदा सुरू करावा म्हणून बैलगाडा संघटनेनंच लढा दिला होता. सगळ्या बैलगाडा चालक, मालक आणि शौकीनांचा आवाज सरकार दरबारी मांडला होता. सतत 9 वर्ष पाठपुरावा केला तेव्हा कुठं या लढ्याला यश आलं आणि मागच्या वर्षी सरकारनं बैलगाडा क्षेत्रावरची बंदी उठवली. पण बंदी उठवताना सरकारनं काही नियम अटी घालून शर्यतीची मैदानं भरवण्याची मुभा दिली. त्या नियम आणि अटींचं काटेकोर पालन होतंय का नाही? कुठं खेळाला गालबोट तर लागत नाही ना? अंधारात फायनल घेण्याची वेळ येऊ नये, आलीच तर आयोजकांनी पर्यायी लाईटची सोय केली आहे का? इथपर्यंत संघटनेकडून लक्ष ठेवलं जात आहे का? तर कुणावर शर्यती दरम्यान अन्याय होऊ नये आणि याचीच प्रत्येकानं काळजी घेणं आवश्यक आहे. असो, आता बकासूरबद्दल बोलायचं झाल्यास मंडळी, शर्यत क्षेत्राशी काडीमात्र संबंध नसलेल्या लोकांनी आम्हाला सांगितलं की आम्ही आधी बैलगाडा शर्यती पाहत नव्हतो, पण बकासूरच्या वाढत्या लोकप्रियतेमुळं आम्ही इकडं वळालो. कुठल्या मैदानात बकासूर आलाय कळलं की लोक मैदानात पोहोचतातच. मंडळी, कदाचित मोठा लक्ष्य सोनारपाड्याचा सोन्यानंतर इतकी अफाट लोकप्रियता मिळालेला सध्याच्या घडीचा मुळशीचा बकासूर हा 3रा नामांकित बैल आहे.
पण एक नक्की आहे, बकासूरच्या लागोपाठ विजयामुळं त्याचं नाव लोकांपर्यंत लवकर पोहोचलंय. बकासूरनं हिंद केसरीपासून महाराष्ट्र केसरी किताबाची जवळपास महाराष्ट्रातली सगळीच मैदानं एक हाती मारलेत. त्यामुळं बकासूर आणि त्याचे मालक मोहिल शेठ धुमाळ यांना कोण ओळखत नाही असं नाही. संबंध महाराष्ट्रभर या बकासूर बैलानं आपलं आणि आपल्या मालकाचं नाव गाजवलंय. पुणे जिल्ह्यातल्या मुळशी तालुक्यातल्या गोठावडे गावचा मोहिल आज त्याच्या बैलामुळं सगळ्या तरुणांच्या गळ्यातला ताईत बनलाय. मागच्या वर्षी पुसेगावचं हिंद केसरी मैदान मारल्यानंतर बकासूरचा सुवर्णकाळ सुरू झाला असं म्हणायला हरकत नाही. कारण तिथून पुढं पैलवान चंद्रहार पाटील यांचं थारचं मैदान असो किंवा प्रसिद्ध मथुर सोबत झालेली बिनजोड मैदान असो, जिथं तिथं नाव करून गेला तो बकासूरच. मधल्या काळात बकासूर दुखापतग्रस्त झाला होता, तेव्हा संबंध महाराष्ट्रातल्या शर्यत शौकीनांनी त्याच्यासाठी प्रार्थना केली होती. आणि आताही जेव्हा त्याच्यावर शर्यतबंदीची कारवाई झाली तेव्हा सुद्धा अनेकांनी आक्रोश आणि हळहळ व्यक्त केली होती. कदाचित त्याचा विचार करूनच आणि मोहिल धुमाळ यांच्या माफीनाम्यानंतर बैलगाडा संघटनेकडून बकासूरवरची बंदी उठवण्यात आल्याचं समजतंय. असो, पण नुकतंच या सगळ्या प्रकरणाबाबतीत एका त्रयस्थ ठिकाणी मीटिंग झाली. या बाबतीत सँडी एन यादव या चॅनलवर एक व्हिडिओ सुद्धा प्रदर्शित करण्यात आला आहे. त्या मीटिंगसाठी संपूर्ण बैलगाडा संघटना आणि मोहिल शेठ धुमाळ उपस्थित होते. मोहिल धुमाळ यांनी त्या मीटिंगमध्ये स्वतःची चूक मान्य करून सर्वांची माफी मागितली आणि संघटनेचे अध्यक्ष नितीनाबा शेवाळे यांनी या संदर्भात सर्व बैलगाडा मालक, चालक आणि आयोजक यांना मार्गदर्शक सूचना केल्या. या दरम्यान नितीनाबा शेवाळे, पैलवान दत्ता गायकवाड, सुभाष तात्या मांगडे, उदयदादा पाटील, पैलवान विलास देशमुख, धनाजी तात्या शिंदे इत्यादी अशी सगळी मंडळी उपस्थित होती. सगळ्यांनीच मोहिल धुमाळ यांना समज दिली आणि बैलगाडा क्षेत्रातल्या चुकीच्या गोष्टींवर पडदा टाकला. सोबतच बकासूरवरची बंदी उठवण्याबाबतीतही सगळ्यांचं एकमत झालं. त्यामुळे त्या काळात सर्वांचा लाडका बकासूर पुन्हा एकदा मैदानात धुरळा उडवताना दिसेल यात शंका नाही. बाकी संघटनेच्या या निर्णयाबद्दल तुमची भावना नेमकी काय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.